रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत त्याप्रमाणे प्रचाराचा वेग सुद्धा वाढताना दिसतोय। 2 जिल्हे आणि 4 तालुके असणाऱ्या महाड तालुक्यातील ताम्हणे ग्रामपंचायत हद्दीत देवाचा डोंगर परिसर मागील अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित आहे। या वाढीच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचं 57 करंजाडी जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सोमनाथ ओझरडे यांनी स्पष्ट केलंय। तर 57 करंजाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सोमनाथ ओझरडे आणि विन्हेरे पंचायत समिती गणातील उमेदवार सुषमा मोरे यांनी महाड, खेड, मंडणगड, दापोली या 4 तालुक्यांमध्ये देवाचा डोंगर या गावातील घरोघरी जाऊन प्रचार केला। यावेळेस गावातील वृद्ध आणि महिला वर्गाने गावातील समस्यांचा पाढा उमेदवार सोमनाथ दिगंबर ओझरडे यांच्या समोर वाचून दाखवला। यावेळेस उमेदवार सोमनाथ ओझरडे यांनी ग्रामस्थांच्या समस्या लवकरात लवकर सोडवणार असल्याची ग्वाही स्थानिकांना दिली आहे। ताम्हणे ग्रामपंचायत हद्दीतील देवाचा डोंगर वाडीमध्ये 2 जिल्हे एकत्र येतात आणि 4 तालुके एकत्र येतात। त्यातला देवाचा डोंगर हा आमच्या ताम्हणे ग्रामपंचायत हद्दीतील एक गाव आहे, वाडी आहे। अनेक वर्षापासून ती विकासापासून वंचित वाडी आहे। त्या ठिकाणचे जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या अनेक व्यथा त्या ठिकाणी होत्या। त्यांनी सुद्धा बोलून दाखवलं की अनेक वर्ष आम्ही ह्या गावचे रहिवासी आहोत, मतदार आहोत, परंतु ह्या ठिकाणी कुठलंही विकासकाम झालेलं दिसून येत नाही। त्यांना मतदान करायला रायगड जिल्ह्यात यायचं असतं तर त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातून यावं लागतं मतदान करण्यासाठी। त्यांच्याकडे जायला रस्ता सुद्धा रायगड जिल्ह्यातून नाहीये। तो रस्ता सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात नसल्यामुळे त्यांच्या अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत। नशिबाने रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते आता खूप चांगल्या प्रकारे विकसित झाल्यामुळे त्यांना आता इथे येण्यासाठी काही वाटत नाहीये। परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्यांची मागणी होती की आम्हाला रायगड जिल्ह्यातूनच रस्ता मिळावा। त्या रस्त्याला सुद्धा अनेक ठिकाणी प्रॉब्लेम झालेले आहे। त्यांची एकच मागणी आहे की आम्ही जर का रायगडचे रहिवासी आहोत, आम्ही जर का ताम्हणे गावचे मतदार आहोत तर आम्हाला निदान रस्ते तरी चांगले द्या। आजपर्यंत त्या वाडीवरती कुठल्याच प्रकारचे विकास कामा अंतर्गत रस्ते नाही आहेत। त्यांच्याकडचे जे काही इथं जो काही पर्यटन स्थळ तुम्ही बघितलं आता वरती जाऊन एक मोठं पर्यटन स्थळ झालं असतं, पण तिथेही ते विकसित झालेलं नाहीये। त्यांच्या अनेक समस्या आहेत, त्यांना सोडवायच्या आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत। आम्ही नक्कीच त्याच्यावरती विचार करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।